माझे नाव गरिमा आहे. आमच्या घरामध्ये माझे आई-पप्पा आणि मी राहते. मी माझ्या कुटुंबासोबत पुण्यात राहते. माझे पप्पा एका मोठ्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर आहेत. त्यामुळे आमच्याकडे भरपूर पैसा आणि सुखसुविधा आहेत. आमच्याकडे भरपूर पैसा असल्याने आम्ही खूप मोठ्या बंगल्यामध्ये राहतो. माझे पप्पा मार्केटिंग मॅनेजर असल्याने त्यांना नेहमी कंपनीच्या कामासाठी मुंबई, दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे पप्पा सतत बाहेरच असतात आणि त्यामुळेच पप्पांचे घराकडे आणि आमच्याकडे जास्त लक्ष नसते. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी 7वीत होते आणि त्यावेळी आमच्या बंगल्याला कलर द्यायचा होता. त्यामुळे आई माझ्या पप्पांना दररोज सांगायची की आपण आपल्या बंगल्याला खूप वर्ष झाले कलर दिलेला नाही. त्यामुळे बंगल्याला कलर देण्यासाठी माणसांना बोलवा पण पप्पांवर काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे ते आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे आणि ऑफिसला निघून जायचे. आणि सुट्टीच्या दिवशी पप्पा त्यांच्या मित्रांसोबत फार्म हाऊसवर पार्टी करायचे किंवा बाहेर फिरायला जायचे. एकंदरीत पप्पांच्या सुट्टीच्या दिवशी ही पप्पा बाहेरच असायचे. एके दिवशी शनिवारी दुपारी 12 वाजता मी शाळेतून आल्यानंतर आम्ही दोघी जेवलो. मग आई मला घेऊन मार्केटमध्ये गेली आणि तिने एका भाजीवाल्याकडे पेंटरच्या दुकानाची विचारपूस केली. तेव्हा त्या भाजीवाल्याने आईला एका पेंटरच्या दुकानाचा पत्ता सांगितला. मग आम्ही दोघी त्या पेंटरच्या दुकानात गेलो. त्या दुकानात 2 माणसे होती. त्यातील एका माणसाने आईला विचारले की काय काम आहे? आईने त्यांना आमच्या बंगल्याला कलर देण्याविषयी सांगितले. तेव्हा त्या माणसाने आम्हाला बसायला सांगितले आणि त्याने आम्हा दोघींसाठी चहा मागवला. चहा पिता पिता आईचे आणि त्या माणसाचे बोलणे सुरू झाले. तेव्हा आम्हाला कळाले की त्या माणसाचे नाव राजू होते आणि दुसऱ्या माणसाचे नाव अनिल होते. राजू काका 33 ते 37 वर्षाचे वाटत होते आणि ते खूपच हसमुख व बोलके होते आणि शरीराने बारीक पण उंच होते. अनिल काका 30 ते 31 वर्षाचे वाटत होते आणि त्यांची उंची एवढी होती, पण ते थोडे अंगाने झाडझूड होते आणि त्यांचा स्वभाव शांत होता. त्यामुळे ते आईशी जास्त बोलत नव्हते. ते शांत बसून होते. आईने राजू काकांना विचारले की बंगल्याला कलर देण्यासाठी किती पैसे आणि किती दिवस लागतील? तेव्हा राजू काका म्हणाले, मी तुमच्या बंगला बघितल्यानंतरच सांगू शकेन की किती खर्च येईल आणि किती दिवस लागतील. ते असे म्हणाल्यानंतर आईने त्यांना आमच्या घरचा पत्ता सांगितला. त्यांनी त्यांच्या कामाच्या डायरीमध्ये आमच्या घरचा पत्ता लिहिला आणि मग ते संध्याकाळी येतो म्हणाले. मग आई मला घेऊन घरी आली. संध्याकाळी 7 वाजता 30च्या सुमारास राजू काका आणि अनिल काका आमच्या घरी आले. तेव्हा मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होते. ते दोघेही हॉलमध्ये माझ्या शेजारील कोचवर बसले. मग आईने त्या दोघांना चहा दिला. चहा पिल्यानंतर आईने त्या दोघांना आमच्या हॉल, किचन आणि आमची 5 बेडरूम्स दाखवली आणि मग आई ते दोघे हॉलमध्ये येऊन बसले. तेव्हा राजू काकांनी कामाचे पैसे सांगितले. त्यांनी खूपच जास्त पैसे सांगितले होते, पण आईने त्यांचे अशी पैसे कमी करायला लावले. राजू काका पैसे कमी करायला तयार झाले. मग ते म्हणाले, उद्या सकाळी येतो आणि काम सुरू करतो. असे सांगून ते दोघेही निघून गेले आणि काम सुरू करतो. असे सांगून ते दोघेही निघून गेले आणि त्याचवेळी पप्पा ऑफिसमधून घरी आले. मग आईने त्यांना पेंटरबद्दल, कलरच्या पैशांबद्दल सांगितले. तेव्हा पप्पा म्हणाले, ठीक आहे, तशी बंगल्याला कलर देण्याचे काम तुलाच पाहावं लागणार आहे. कारण मी उद्या माझ्या मित्रांसोबत ट्रिपला बाहेर जाणार आहे. सोमवारी सकाळी घरी येईन आणि सोमवारी ऑफिसच्या कामासाठी एका आठवड्यासाठी मला मुंबईला जावे लागणार आहे. असे सांगून पप्पा त्यांच्या बेडरूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठण्याच्या अगोदरच पप्पा त्यांच्या मित्रांसोबत ट्रिपला निघून गेले होते. मी माझे सर्व काही आवरून हॉलमध्ये आले. त्याचवेळी राजू काका आणि अनिल काका कलरचे डब्बे घेऊन आमच्या घरी आले. मग आम्ही सर्वांनी चहा पिला. चहा पिल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. त्यांच्या पिशवीतून आणलेले सामान बाहेर काढले आणि मग ते दोघेही त्यांच्या शर्ट काढू लागले.
त्या दोघांना शर्ट काढताना पाहून